श्रीरामपूर हॉटेल व्यावसायिक हत्या प्रकरण. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. श्रीरामपूर शहरातील गजबजलेल्या नेवासा रोड परिसरात एका हॉटेल व्यावसायिकाची भर दिवसा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हॉटेल लक्ष्मीनारायणचे मालक आकाश दुबैया यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. श्रीरामपूरच्या नेवासा रोडवर शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही रक्ताळलेली घटना घडली. हॉटेल लक्ष्मीनारायणचे चालक मालक आकाश शेखर दुबैया, जे परिसरात व्यंकटरामन या नावानेही परिचित होते, त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला झाला. संशयित आरोपी सूरज जाधव आणि त्याच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये शिरून आकाश यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केली. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाश दुबैया यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र जगधने यांनी त्यांना मृत घोषित केले. या हत्येमागील कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी प्राथमिक माहितीनुसार आरोपी सूरज जाधव हा नेवासा रोडवरील बसस्थानकासमोर चिकन टिक्क्याची गाडी चालवतो. त्याचे शहरातील एका सराईत गुन्हेगाराशी संबंध असल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांनी पंचनामा पूर्ण केला असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून नेवासा रोड परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या हत्येचे नेमके कारण काय, हा जुना वाद होता की पूर्ववैमनस्य, याचा तपास आता पोलीस करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आव्हान आता श्रीरामपूर पोलिसांसमोर आहे. या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा झुंजार न्यूज. स्वादिष्ट राईस खीर आता घरच्या घरी. सुरुवात करूया राजहंस दुधापासून. पॅनमध्ये दूध गरम करून छान उकळी आणा. आता कढईत तांदूळ हलक्या आचेवर भाजून घ्या. त्याच कढईत राजहंस तूप घाला. यानंतर काजू आणि बदाम घालून सोनेरी रंग येईपर्यंत रोस्ट करा. भाजलेले ड्रायफ्रुट्स बाजूला काढून ठेवा. आता त्याच कढईत मनुके हलकेसे रोस्ट करा. मग त्यात भाजलेले तांदूळ आणि थोडंसं पाणी घालून तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर उकळलेलं दूध त्यात घाला. सगळं मिश्रण छान एकजीव करा. आवडीनुसार साखर घालून पुन्हा हलक्या हातानं मिक्स करा. आता रोस्ट केलेले काजू, बदाम आणि मनुके घालून खीर मंद आचेवर उकळू द्या. हळूहळू खीरीला रिच आणि क्रीमी टेक्स्चर येऊ लागतं. तयार खीर बाउलमध्ये सर्व्ह करा. वरून ड्रायफ्रुट्स घालून सुंदर गार्निशिंग करा. प्रत्येक चमच्यात गोडवा आणि घरगुती स्वादाची खास मजा. फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करा ही रिच राईस खीर. राजहंस, चवीत परंपरा.